गाव नाव नमस्कार साहेब. नमस्कार. गाव कोणतं आपलं? मी समाधान भातुरकर, राहणार दहीगाव, हा. तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा. आणि ही आता कपाशी आहे तुमची, हो. तर इथली काय अवस्था होती साहेब? ही कपाशी लागवण केल्यानंतर म्हणजे लाल पडली होती, पूर्ण लाल पडली पूर्ण होती. लाल. अक्षरशः त्याची हाईट किती होती त्यावेळेस? हाईट एकदम थोडी 3 इंच. किती तारखेची लागवड आहे ही? 3 इंच. माझी 8 जुलैची आहे. 8 जुलैची. हो. त्याच्यानंतर पावसामुळे लाल पडली होती का? पावसामुळे तो काय वातावरणात बदल झाला की काय, म्हणजे एकदम लाल पडली होती. फक्त शेंड्यावरचे पानं हिरवे होते. बरं. मी असं घाबरलो होतो, एवढा मोठा 3 एकर कपाशी प्लॉट आपला वाया जाते. हा. मग तेव्हा माझा संपर्क राऊत साहेबांसोबत झाला, सोपन खंडारे यांच्यासोबत झाला. ते म्हणत होते तुम्ही डे फ्रेश ची ड्रिंचिंग आणि हे करा, स्प्रे करा. त्यावेळेस मी डे फ्रेश आणि मल्टीप्लायर त्याचं कॉम्बिनेशन स्वतः तयार केलं. स्वतः तयार केलं. मी प्रयोगशील शेतकरी म्हणून या नात्यानं, तर मी स्वतः त्याचं हे तयार केल्यानंतर म्हटलं आपण असा प्रयोग करून पाहू. तेव्हा मग मी या कपाशीला एकदा ड्रिंचिंग केली आणि त्याच दिवशी वरतून फवारणी केली. अक्षरशः तिसऱ्या दिवशी त्या कपाशीला जवळपास समजा 5 ते 7-8 इंचाचा फरक पडला. नंतर मी 8 ते 10 दिवसाच्या फरकांनी अशा फवारण्या आजपर्यंत माझ्या 4 फवारण्या डे फ्रेशच्या झाल्या आणि 2 वेळा ड्रिंचिंग, डे फ्रेश, मल्टीप्लायर आणि बाकी इतर कीटक. पण आता तुमचं कपाशी ह्या परिसरात कशी आहे? 1 नंबर कोरडो कपाशी आहे. कोरडो आहे पूर्ण. पण आपल्या बाजूला पाहून घेऊ शकतो. माझ्या 2 दिवसा अगोदर कपाशी पेरलेली आहे. ती हाईट कमी आहे आणि क्वालिटी आहे. आपली क्वालिटी एकदम मेंटेन ठेवली आणि माल वगैरे, बोंड वगैरे सर्व तयार आहे. हो, बोंड वगैरे तयार आहे. बरोबर आहे. म्हणजे आता तुम्ही डे फ्रेश कसा आहे? 1 नंबर आहे. डे फ्रेश म्हणजे शेतकऱ्यासाठी कमी खर्चात जास्त उत्पन्नाचा मार्ग आहे. हो. आणि प्रत्येकाने याचा वापर करायला पाहिजे, वापरच केला पाहिजे का जेणेकरून खर्च आपला कमी होऊन उत्पादनात भर पडेल. शेतकऱ्यांना जर रासायनिक खताचा, कीटकनाशकाचा जर खर्च कमी केला तर मी सांगतो की हे डे फ्रेश खतासोबत किंवा कीटकनाशकासोबत वापरलं तर आपल्याला 10 फवारणी जर मी 10 फवारणी पंप लागतात माझ्या शेतात, तर मी कृषी केंद्रावर 5 पंपाची औषधी आणतो साहेब. अच्छा. 5च पंपाची औषधी आणतो आणि त्यामध्ये हे वापरतो. अच्छा. 50% खर्च कमी होतो. 50% रासायनिक कीटकनाशकाचा आणि याचा जर खर्च कमी करायचा फक्त डे फ्रेश करू शकतो. म्हणजे आपला जो उद्देश आहे आणि आपली जी थीम आहे, खर्च करा कमी, उत्पादनाची हमी, तर याला खरं उतरतं हे प्रॉडक्ट. 100% खरं उतरलेलं आहे आणि 100% यशस्वी होऊ शकते शेतकऱ्यांनी केलं तर. धन्यवाद साहेब.